आकाश महाराजांकडे असतंय शास्त्र, यत्र यत्र वन्यही तत्र तत्र यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्यही. हो महाराज, म्हणजे जिथं धूर आहे तिथं अग्नी निश्चित आहे. अग्नी निश्चित आहे. म्हणून अनुमान प्रमाण लावलं, म्हटलं सोफाही नवाज दिसतोय, टिपॉई आहे, दारावरती चित्र वगैरे काढलेत, नक्की लग्न झालेलं असेल. मावशी आली आपलं पाणी घेऊन, पाणी दिलं प्यायला, चहा आणला, चहा पिलो. मावशी बसली शेजारी, गप्पा निघाले. मी म्हणलं रंगरंगोटी घराला आहे, काही मंगल कार्य? म्हणजे झालंय मंगल कार्य. म्हणलं कोणाचं? म्हणजे मुलाचं लग्न झालं की हो महाराज. म्हणलं कधी झाले? म्हणजे 7-8 महिने झालेलं. मी म्हटलं मग म्हातारी सांगितलं नाही तुम्हाला? लग्नाला बोलवलं नाही? ते म्हणले आता तुम्हाला माहित नाही आता किती गडबडीची लग्न झाली. म्हणलं कसं काय? सकाळी जमलं, दुपारी उरकेल. म्हणलं इतकी काय गडबड करायची गरज होती? 1-2 महिन्याने सगळ्याला आमंत्रण देऊन करायचं म्हणजे त्याचं लय अवघड होते ते. मी म्हणलं असू दे, आता तुलाच माहिती. मग गप्पा मारत मारत मी म्हणलं मावशी लग्न झालंय, चांगला चाललाय का संसार? म्हणजे चांगला चाललाय. मी म्हटलं सुनबाई कशी आहे? बरीच म्हणा. मी म्हणलं का तसं बरी? चांगली नाही? म्हणजे चांगली. मी म्हटलं मग नसू दे चांगली, पण बरी म्हणण्यापेक्षा चांगली म्हणत जा. ती म्हणली बरं तसं म्हणे. पोरग गोड बोलतय का? म्हणले तसं का विचारलं? नाही म्हणलं लग्न झाल्यावर बराच फरक पडतो म्हणून म्हणलं. नाही म्हणली त्याच्या मुखात अमृताची वाणी. मी म्हटलं मग गोड बोलतय की? चांगलं झालं की? तुला काय व्हायला लागलं? 8 महिने होऊन सुद्धा त्याच्या तोंडात अमृताची वाणी आहे. मग गोड बोलतय की? गोड कशाचं? म्हणली मुडदा बसला त्याचा. का? त्याच्या बायकोचं नावच अमृत आहे म्हणजे. अमृताची वाणी. म्हणून मुखात अमृत असू द्या, म्हणजे हे प्रसाद रूपी अमृत. नामामृत मुखात असलं की प्रसाद रूपी अमृत मुखामध्ये येत. आणि साधू संत मंडळींनी तेच केलं. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगी साधली जीवन. मग ह्या समाधीधन सद्गुरु शामनाथ महाराजांसारख्या महात्म्यांनी हे नामामृत मुखामध्ये प्राशन केलं आणि तद्रूपानं महाराज हा प्रसाद रूपी काला त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि हा प्रसाद रूपी काला ज्यांच्या जीवनामध्ये मिळतो त्याचं जीवन